याचा सारखा का कमी करतो काय होतंय काय काय सिस्टीम तुझी 50 वेळा कमी असते म्हणजे याचा सतत केलं नाही हा हॅलो 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 हरी हरी राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो सुख झाले व साधने तुहारा विठ्ठल बनवा
Hare
संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर इथे नवनीताचे पोर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता मी नवजो धवलिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे माझी वाणी तुझे वरणी चरित्र ते उच्चारावे केली देवी गोकुळी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुकादयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा झाले आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे शेवी करता निवडलेल्या भंपर गवळण संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचे असून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा तुझ्या संगतीत आलो जीवन कृतार्थ झालं तुझे संगती झाली आमची निश्चिंती कसल्याच प्रकारची चिंता राहिली नाही जीवनातली एकदा का चिंता निघून गेली की झाला आनंदाचा काला विठाला विठाला आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो
फिरलंय का नाही जागेवरच विठाला विठाला अशी फवारणी केल्याशिवाय आनंदाचा काला होत नाही बरं का झाले का नाही सगळे खुश काम नाही काम नाही अरे थांब काम नाही यालाच काला म्हणतात बरं का काम नाही झालो पाहि रिकामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ दृष्ट बैसुनी का 48 वर्ष सत्ता करायचा या आनंदा करता बरं का देख्या खंडित प्रसन्नता अथिजेत चित्ता किती प्रसन्नता आहे महाराज दोनच प्रमाण म्हटलो तर आणि ज्यांनी प्रत्यक्ष आनंद घेतला असेल त्याला केवढा आनंद मिळाला असेल विठाला या गावकरी मंडळीचं कौतुक करावं लागेल महाराज 48 वर्ष सप्ताह चालू आहे 4 तप पूर्ण झाले एक तप जर पूर्ण झालं तर महाराज पवित्राचे होया हरिपाठ म्हणा बरं का नित्य नियमाने माझे ज्ञानोबा म्हणतात पवित्राचे होय देह त्याचा ज्या मंडळींनी 48 वर्ष महाराज परमार्थ केलाय का त्यांचा गाव पवित्र झाला नसेल विठाला अव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराज पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी अलग लक्षात जगद्गुरु तुकोबरा आपल्या जावळीच्या खोऱ्यातलेच होते विठाला अशा तुकोबराच्या सानिध्यामध्ये महाराज त्या कुलातली ही मंडळी आहेत बुवा सामान्य मंडळी नाहीत हा सामान्य घेऊ नका महाराज हा जावळी परिसर इतका महाराज मोलाचा आहे आणि एवढा तोलाचा आहे की तुकोबरासारखे महात्मे जन्माला घातले विठाला करोडो वर्षापासून महाराज या सह्याद्रीच्या कुशीमध्ये परमार्थ करणारी आपली मंडळी बुवा आपण 48 काय वर्ष घेऊन बसली करोडो वर्षापासून महाराज आपली परंपराच परमार्थाची आहे आणि म्हणून महाराज असा हा इतका मोठा रंग देवतेचा काही भागामध्ये महाराज जर कीर्तनाला गेलं ना बाबा भला मोठा मांडव नाही ऐकायला 5 पांडव असतात फक्त इथं बघा ना महाराज मंडपात सुद्धा जागा पुरा नाही कधी कधी तेवढा मंडप मोकळा असतो असं वाटतं पळू पळू कीर्तन करावं अख्या मंडपात इथं तर पुढे पळायलाही जागा तुम्ही ठेवली नाही काय आमच्या मातृत्वाचं कौतुक करावं बघा ना महाराज अहो 10% सुद्धा तुम्हाला जागा ठेवली नाही 90% आमच्या मावल्याचाच महाराज कुठे जा यांचाच झेंडा आहे आता विठाला मातृत्वाचा नाद करायचा नाही गोपिकेंचा नाद करायचा नाही महाराज जगामध्ये 1 नंबरच्या भक्त झाल्या त्या गोपिका झाल्या का गोपिका झाल्या महाराज त्यांचं कौतुक केलंय मातृदेवो भव पितृदेवो भव आच्या नंतर बाकीचे देव पण पहिला देव जर कोणता असेल तर मातृदेवो भव का त्यांचं कौतुक करतोय बघा तुम्ही अशी रांग बघा कशी रांग बघा त्यांची मुंग्या चालल्या तर रांगेतच चाललेल्या दिसतील बरं का मुंगळे हाय का एक तरी काय या वाटेवर काय त्या वाटेवर काय त्या कोट्यावर विठाला काय गौरव करावा महाराज या मातृत्वाचा हो मग अशी सगळ्या मावल्या पारायणाला माझ्या ज्ञानोबराईने जी संकल्पना केली होती ना ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित अशी ज्या माऊलीला महाराज आपण कमकुवत ठरवलं होतं पण त्याच माऊल्यानं तुम्हाला सांगतो 100% इथे माऊल्याच होत्या विठाला भगवान प्रभू रामचंद्र सांगतात जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयशी तुम्ही संत माय संताळ उपमध्ये येताना आईचीच दिली बरं का त्या गोपिकेचीच कृष्ण माझी माता पण आईला म्हणलं आई तू देवासारखी उपमा कमी
आई तू संतासारखी उपमा कमी, आई तू आई सारखीच. या जगामध्ये आईला तोड नाही, मातृत्वाला तोड नाही बुवा. अलग लक्षात. पूर्वीच्या काळामध्ये नामदेवरायाच्या कीर्तनात एक जनाबाई होती बरं का. माझ्या कीर्तनात हजारांनी जनाबाई महाराजात विठाला विठाला विठाला. ही क्रांती माझ्या ज्ञानोबराईने केली. अरे अरे लहान थोर, जे वेदाला करता आलं नाही, जे देवाला करता आलं नाही बरं का. वेदाने सुद्धा का यांना नाही ना दिला महाराज परमार्थाचा अधिकार. देवाने सुद्धा यांना मारून मोक्ष दिला. तू आसनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिदाला पुतने जे विषाचे निस्तनपणे मारू ऐशा प्रादिया शिशुपाला आपण बेठावो निधरावो पाला कग बदरी ठा मारल्यान गो एखादा देव उठला तर लिंब आहे तिकडं, नारळ आहे तिकडं, तुम्हाला बिगर नारळाचं विठाला विठाला. जाग बागरी ठाम मारिले बाळपणी, सगळ्याच्या चिंता दूर केल्या. कायला मारून, कायला मातृत्व भावाने, कायला पितृत्व भावाने, कुणाला भातृत्व भावाने, कुणाला गोपिकेच्या माध्यमातून. तो दगड होता का, पशु होता का, पक्षी होता का, नर होता का, नारायण होता का, चर होता का, आचर होता, काग होता का, बग होता का, रिटा होता का, धेणसूर होता का, वात्सासूर होता का, कागासूर होता. एवढ्या जरी कथा सांगितल्या तर 4 वाजेपर्यंत चिंता नाही. पण चिंता करू नका बरं का. तुम्ही तिकडून म्हणायचं आता वाजले की 12 आणि जाऊ द्या ना साताऱ्याला लावणी म्हणायला विठाला विठाला. 11 वाजले बरं का. शक्यतो 1 तासभर आपल्याला चिंतन करायचे. थोडस मागे पुढे झालं तर 2-4 तास बघू नंतर पुढं विठाला विठाला. बोलता बोलता राहून गेलं बरं का. हे कधी कधी असंच होतंय आनंदाच्या भरामध्ये. आजचं जे कीर्तन आहे वशिल्याचं कीर्तन आहे बरं का. आमच्या सुंदर महाराजांचा अशा सुंदर कार्यक्रमात सुंदर वशिला म्हणून हा पठ्य आला इथं काशीला. काशी करायला नाही, वशिला मोठा असावा. ज्याचा मोठा वशिला त्याचे कुत्रे सुद्धा काशीला, आणि ज्याचा नाही वशिला ते डायरेक्ट फाशीला विठाला. माझे गुरुबंधू बरं का. आम्ही एकत्र राहिलो, एकत्र मधुकरी मागितली, एकत्र राहिलो आळंदीमध्ये बरं का. साधना एकत्र केली. ज्यांचं नावच सुंदर आहे, बाकी काय बोलायचंय. तुझे श्रीमुख कुसुम शुभकांती नागर कासे पितांबर मनोहर पाहुणे फुल पडले करुणागर मुगले नको असा जो परमात्मा आहे महाराज. कोणत्या संगतीमध्ये गेला, कोणाला निश्चिंती दिली त्याचं चिंतन करायचंय. असा जो भगवान परमात्मा त्यांनी काय केलं बुवा. या जगामध्ये महाराज भक्ताला भेटण्याकरता त्याने अवतार घेतला. पण कोणत्या अवतार कुणा करता घेतला. त्या जाण वेदगर्भेच्या श्रुती श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती त्या परतल्या म्हणून नीती नीती माझी सुख संगती न पवेची वेदालाही नाही कळला अंतपार जाचा राजा नाथ महाराज म्हणतात कशाला पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही शेष शिनाला झाला. सारखं कमी जास्त नका करू तिकडं, फक्त एकच राहू द्या. शेष शिनाला झाला द्विसहस्र जिव्हा
व्यापीवर कटावर कार भीवरा तीर वाळवंटे संत सभा सभा देवका हो विटेवरी उभा हे देवका हो विटेवरी नाही कळला वेद वाणून तव सांग जवन दिशे तुझ्या अंग वेद जाणू गेला पुढे मौनावला ज्ञानाचा शानपणा घेऊन गेले तर नाही देव महाराज वर्णन करायला गेले तर परे हे परते बोलणे खुंटले वै खरे कैशे सांगे वै खरे कैशे सांगे काय देवाचं स्वरूप आहे स्वतः बोलत नाही दुसऱ्याला बोलू देत नाही बोले ना बोलू देईना आणि दुसऱ्यालाही प्रमाण नीट बोलू देत नाही बरं का आता 1 तास राहिल्यामुळे अर्ध त्याला विलाज नाही ना बोले ना बोलू देईना वेदाचा शानपणा घेऊन गेल्या पण नाही महाराज लक्षातच नाही आलं वेद ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा अलग लक्षात आणि म्हणून त्यांनी ठरवलं आता ज्ञानोत्तर भक्ती करायला करता जायचं ज्ञानाचा अभिमान जर झाला तर तुका म्हणे नरके घाली अभिमान जरी होई ज्ञान गर्वताठा तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा अलग लक्षात अभिमान हा महाराज नरकात घेऊन जातो परमार्थ करून सुद्धा मी करतोय म्हणून हे चाललंय गेला नरकात विठाला काय सत्ता चालला सका 48 वर्ष मी करतोय म्हणून चाललंय परमार्थ करून सुद्धा तुका म्हणे नरके आणि हे महाराज वेदाच्या लक्षात आलं शहाणी माणसं हे हुशार असतात त्यांना जास्त नाही शहाण्या एक जीवचनपुरी त्यांच्या लक्षात आलं ज्ञानाचा शहाणपणा घेऊन गेला तर मला तो स्वप्नात येत नाही योगियाचे मानशे उमरडवणे जाय परितया पाशी पांडवा मी हरपलागी बसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा तो मी वैकुंठी नशे वेळी भाणुबिंबीहीन दिशे योगियाची मानशे उमरडोणी जाय परी तया पाशी पांडवा काय गोड वातावरण आहे विठलं काय पवित्र भूमी हो काय रंग देवताय महाराजी विठाला पाठीमाग हनुमंतराय गदा घेऊन येत बर का जर रंग देवता आली नाही तर गदीने हानीत आणतील इथे विठाला जगामध्ये एवढाच एक भक्त झाला इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जे नारद के तो भई नारदी ऐशी नो बदगाजी अजब तडा खाज अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका असं गडबडीत असंच होते बरं का ते हा यडका मतान तू केवळ सगळ्याचा माथेरा करून टाकला पण खेळिया माझी हनुम्या शहाणा एवढाच एक भक्त होता महाराज कशाच्याच आहारी गेला नाही आणि अशा हनुमंतराय अधिष्ठान असल्यावर रंगदेवतीची काय महाराज न यायची टाफे तिला यावंच लागणार आहे विठाला अशा महाराज त्या गोपिका महाराज ज्ञानाचा शहाणपणा कर्माचा उपासनेचा शहाणपणा घेऊन जमलं नाही बरं का त्यांनी विचार केला की महाराज निर्गुण निराकार परमात्मा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुझे रघुराया निराकार निर्गुण तुझे रघुराया
बरं का. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगाना स्वरूप सुंदर अंधारा देखाना. निर्गुण निराकार परमात्मा बरं का. रंग नाही रूप नाही. काय गोड वर्णन केलंय माझ्या ज्ञानोबरायने. पाचा सहित लयातीत झाले प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपाशी खाईचाची काळा अनादे बहु काळा खाईचाची काळा अनादे बहु काळा म्हणून वेदाचा लाविला गे माये म्हणून वेदाचा नाही लक्षात आला. म्हणून त्या गोपिका महाराज बरं का. वेदाच्या रुच्या ज्या होत्या ना महामंत्र त्याच गोपिका झाल्या. कोणी सोना कोणी लेकी, कोणी सोना कोणी लेकी, कोणी सोना कोणी लेकी, कोणी सोना कोणी लेकी. आल्या बाबा एकदाच्या आल्या इकडे परमात्माही अवताराला आला. तुम्ही ऐकताय पण घड्याळ कुठं ऐकताय. 11:15 झाले. कोणी सुना कोणी लेकी. देवाने विचार केला परित्राणाय साधूनाम सती आणि सत्पुरुष. कुठं माऊल्यांचा महाराज पहिला क्रमांक नाही. देव जो अवतार येतो सती आणि सत्पुरुष ज्ञानोबराय वर्णन करतात. यदा यदा हे धर्मश त्याच्यावर परित्राणाय साधूनाम त्याच्यावर पहिलं सांगितलंय महाराज सती आणि सत्पुरुष. जे याज्ञिक आहेत जे दानशीळ आहेत जे सात्विक आहेत त्यांच्या करता परम त्याच्यातही सती. सती म्हणजे गोपिका बरं का. त्या गोपिकेकरता भगवान परमात्म्याने सेपरेट अवतार घेतला. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्ये वही एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यचकारः. अनंत प्रकारचे अवतार आहे बरं का. अनंतावतार घेशी भक्ता कारणे घेशी भक्ता भक्ता करता घेतले. पण सेपरेट अवतार जो घेतला तो गोप गोपिके करता बरं का. तो अवतार कोणता तर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण अन्य वही. दुसरा नाही महाराज परमात्माच हा अवताराला आला. आणि अवतार आल्यानंतर महाराज बरं का पहिलं दर्शन दिलं आईला. झाला महाराज जीवनातलं द्वैत निघून गेलं. जीव शिवाचं ऐक्य झालं. झाला तिला आनंद मिळाला. वडिलांनी डोक्यावर घेतला उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. झाला त्यांनाही आनंद देऊन टाकला बरं का. त्याच्यानंतर यमुना माईला पदस्पर्श केला. झाला तिच्या जीवनात आनंद आला. रामकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला. रामकृष्ण घराला गोकुळी आनंद झाला. आनंदाच्या घराला दैवाने कस्वाता प्रमाण म्हणतोय बरं का आपण. ज्यांनी प्रत्यक्ष आनंद घेतला असेल. ऐशे गलबल झाली दाशी जणी हेला झाली वाटिता ती सुंठवडी. काय केवढा मोठा गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा. होता कृष्णाचा अवतार सगळे प्रमाण म्हणले कसं काय 12 वाजता संपत. थोडं थोडं फक्त आपलं मार्गदर्शन. शेवटी कसे कार्यक्रम झाले त्याचा घोषवारा सांगावा लागत असतो बरं का.
तसं आजचं कीर्तन म्हणजे सगळ्या कीर्तनाचा गोषवार आहे. विठाला भगवान परमात्मा फक्त गोकुळात आला एवढंच महाराज. दैन्य दारिद्र्यास त्रास आला आणि महाराज प्रत्यक्ष जर परमात्मा हातात आला तर हरी आला हाता मग कैची भय चिंता. जगद्गुरु तुकोबराय सांगतात जीवनामध्ये चिंताही राहिली नाही भय राहिले नाही. हरी तैशे हरीचे दास नाही तया भय मोह चिंतास होऊन राहते उदास बळकटकास भक्तीची. काय महाराज किती चिंता हो. कुणाची काय चिंता कुणाची काय चिंता. मायलाची वेगळी सण पोराची वेगळी सण पोरीची वेगळी सण टाळकऱ्याची वेगळी सण कीर्तनकाराचे कीर्तन सुटले तिसरीच महाराज चिंता. विठाला विठाला कमी चिंता आहेत का. एकटा बो कसा सांगेल काय बोच्या माग कमी चिंता आहेत का. विठाला विठाला सगळं चिंता ना. एखाद्याला विचारलं बाबा काय झालं म्हणले 150 एकर बागायत का डोकं धरून बसले म्हणले. बाबा एक दारूचा धंदा करतोय दुसरं पिऊन गटरात पडतंय तिसऱ्याने 7 खून केली तर चौथं लोकांचे खिशे कातरतय म्हणले. 4 मुलं झाले ते एकही नीट नाही निघालं म्हणले. गडगंज संपत्ती पण संतती खराब निघाली. कुठं मारा त्या माणसाला काय बरं वाटतंय का चिंता. दुसऱ्याला विचारलं तुमचं कसं काय. याला बी चिंता लागली असेल पाडताय आपल्याला खाली आता इथे. याला वेगळी चिंता. अजून एखाद्या आजोबाला विचार बाबा कसं काय. 48 वर्ष मुलावर संस्कार केले. एक वकील आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे गावचा सरपंच आहे. गाथा वाचतात गीता वाचतात भागवत वाचतात ज्ञानेश्वरी वाचतात. सप्ताहामध्ये लाख लाख रुपये वर्गणी दिली बरं का 48 वर्ष म्हणून. काही चिंता नाही म्हणले. 150 एकर बाग आहे ते कारखान्याला लागून. काही चिंता नाही म्हणले महाराज. आणि सोनाता एवढ्या चांगल्या मिळाल्या ना भेवडीच्या कुठल्याच बिचारा काय माहित असं म्हातारं खोकलं तरी खाली हात धरतात. मामाजी थोका. अरे बापरे बापरे बाप काय सुनाय बाबा. मला वाटलं नुसतं पारणच करतात काय पण त्या म्हाताऱ्याच्या खाली हात धरतात. मामाजी थोका. आता मामाजीला थोका म्हणतात का मामाजीच्या हातात थोकतात ते नंतर पाहू. विठाला मधी मधी फवारणी करावं लागत असते बरं का. जर फवारणी केली तर पिकं जोमात येतात कोमात जात नाहीत. विठाला याचा कीर्तनाचा काही संबंध नसतो. फक्त हसत ठेवायचं आणि आपला आपला विषय सांगून घ्यायचा. हसत खेळत आलं का तुमच्या लक्षात. 1.25 तास गेलेला. 1.25 तास कुठं निघून गेला त्याचा मेळही लागला नाही. फक्त पाऊण तास राहिला आपला. एक लक्षात घ्या. याशी हे नवरस त्याच्यामध्ये आले पाहिजे. करून रस जाऊ द्या कुठं बसला नवरसन. पुन्हा तिसराच गावरस व्हायचा. विठाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी. कोणाची काय चिंता कोणाची काय चिंता महाराज. एक जणाला तर मुलगाच झाला नाही. मी म्हणतो ज्यांचे मुलं नीट वागतात गडगंज संपत्ती सुनाई चांगल्या मुलंही चांगले तरी म्हाताऱ्याच्या डोळ्याला पाणी. बाबा का रडतात. काय नाही म्हणले बाबा डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टरने सांगितलं वांगे कारले दोडके पडोळे शेंगा दुधे भोपळे चवळीच्या शेंगा बटाटे गाजर मुळे घोड वटाळीचा कुचुका पोकळा चवळीच्या शेंगा बटाटे गाजर मुळा काहीच खायचं नाही. काय म्हणलं म्हशीचं शेण खातो का गोठ्या जाऊन थोडस. विठाला मुलं चांगले सुना चांगल्या गडगंज संपत्ती पण डॉक्टरने सांगितलं फक्त ताक भाकरी खायची. कुठं समाधानी हो. अनंत प्रकारच्या चिंता. बरं मी म्हणतो महाराज आता एखाद्याला मुलंच नाही समजा लग्न करून त्याने तरी गपचीप राहायला पाहिजे होतं ना. उन्हाळ्यात काय झालं म्हातारा म्हातारी आपलं वाट्यावर झोपलेलं आणि 9 वाजता जेवण करून म्हाताऱ्याला म्हणते होय आपल्याला मुलगा झाला तर कुठं झोपल. म्हातारा म्हणते म्हातारी म्हणली पाडा ना गपचीप 50 वर्ष नाही विनाकारण उगा चर्चा करता. नाही पण मुलगा झाला तर ते म्हणले कुठे याचा खुळखुळाच मोडून टाकू ना नादच खुळा. मग ती म्हणले झालाच मुलगा तर दोघाच्या मध्ये झोपल. सारखा पलीकडे क्वाटवर झोपलेले. 3 फूट क्वाट. एका फुटावर म्हातारी 1 फूट मोकळा 1 फुटात. आता गपचे बसवून ते म्हणतो होय मुलाच्या पाठू मुलगी झाली तर कुठं झोपल. ते म्हणले मुलाचाच पत्ता नाही. काय म्हातारा रागावली महाराज का पलीकडे. राग सारखा गेलं खाली पडलं कंबर मोडून घेतलं त्यांनी. नसलेल्या मुलांनी कंबर मोडले तर असलेले काही दिवे लावतील घरी जाऊन बघा. विठाला नसलेल्या मुलाची झोपायची चिंता. काय चिंता कुणाची काय चिंता काय कळतच नाही. अवा रस्त्याने जात असताना 4 एकर ज्वारीचा तुकडा पाहिला. जावई बापू मुलगी आणि त्या मुलीला वाटा लावत असताना सासरे बुवा रस्त्याने निघाले होते. बरं गाव कोणतं शिवार कोणाचं ज्वारी कोणाची काहीच माहित नाही पण सहज आपलं पायी प्रवास करायचा. आणि मग काय झालं विचारलं जावई बापू याच्यात किती ज्वारी होईल.
जावई बापू म्हणले होईल 30 पोते. ते म्हणले काय 60 बुद्धी नाटी झाली का काय. जावई बापूला सांगितलं काय झालंय म्हणले. सासरेबा म्हणतात अरे 20 पोत्याला एक दाणा सुद्धा जास्त व्हायचं नाही. जावई बापू 30 पोते म्हणायचं आणि सासरेबा 20 पोते म्हणायचं. ज्वारी कोणाची भांडणं कोणाची, माळ्याची मकान कोल्याचे भांडणं. तसा प्रकार झाला. ज्वारी कोणाची कोणत्या शिवारातून चालले ते माहित नाही, मालक कोणतेही माहित नाही. दुसऱ्याच्या ज्वारीहून आहे दोघाची चर्चा. हा म्हणायचा 20 पोते, तो म्हणायचा 30 पोते. आणि मार्च महिना होता आणि उन्हाळा 12 वाजलेले होते. काल्याचं कीर्तन संपत आलेलं होतं. काय मारा ते आता तरुण वर्गाचं रक्त गरमच असतंय. म्हातारा ऐकत नाही म्हणून काय केलं, म्हाताऱ्यावर उचललं खडीच्या ढेगावर पालथं पाळलं. आणि जे म्हातारं घोळू घोळू घेतलं तासभर, अंगाचे कातडे निघले तरी म्हातारा म्हणतो तू किती घोळून गे रे, मी काय 30 पोते मान्य करणार नाही. मुलगी म्हणली काय कुठं ना झालं बाबा, ज्वारी कुणाची मालक कोण काय नाही, यांचे का भांडणं म्हणले. ती मुलगी म्हणली बाबा माना ना 30 पोते. ती म्हणली कासू पाठ किती पण घासू पण 10 पोत्याची केळ कशी ग सुसू. तुझ्या बापाच्या घरून आणून द्यायची. विनाकारणच कुठं नाही. काय चिंता महाराज, कोणाच्या डोक्यात काय चिंता. एक मात्र घरच्या भाकरी खायची, मारुतीरायाच्या वाटेवर बसायचं. गावातल्या म्हशीचा राहायला निघाल्या ते म्हणायचं म्हशीच्या शेंगात डोकं अडकेल का, काय गरज आहे का याची. फालतू चिंतेची काय गरज आहे का. मी म्हणतो करा चिंता. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐशी चिंता करे सदा सर्व काळ. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. चिंता नाही असं मनुष्य सापडायचं नाही महाराज. खरी चिंता नसली तरी फालतू चिंता करत राहतात. जाऊ दे, मला वाटतं आता अभंगाकडे येऊ बरं का. लय झाला आता, लय मोठी फवारणी झाली. आता काय पिकं कोमत जात नाहीत. आता जोमत राहतील अर्धा पाऊण तास बरं का. आता चिंतन, आता अभंगाकडे येऊ. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका परमात्मा गोकुळात आली. गोकुळात आल्यानंतर गोपिकेने विचार केला अरे ज्याच्या करता आपण अवतार घेतलाय त्यांना भेटायला गेलं पाहिजे म्हणून. आणि म्हणून काय केलं, ती सून नावाची जी मुलगी होती ना, त्या सुनेने सासूला विचारलं. का विचारलं सासूला, कारण पूर्वीच्या काळामध्ये महाराज सासूला विचारल्याशिवाय सुनेला घराच्या बाहेर जाता येत नव्हतं. मर्यादेचं प्रतीक म्हणजे महाराज माऊलीचं जीवन बरं का, मातृत्वाचं जीवन. घराच्या बाहेर जायचं असेल तर 50 वेळेस विचार करणार, मालकाला आवडेल का, जमेल का, पटेल का, तरच उंबरावाला येईल. अजूनही काही माऊल्या महाराज उंबऱ्याच्या बाहेर येत नाही. तर लक्षात ठेवा, 50 वेळेस विचार करतात आणि नंतरच उंबऱ्याच्या बाहेर पडतात. आपलं काय नाही बरं का बापे लोकांचं, किती उंबरे वालांडून येते ते विठाला विठाला खरं मर्यादेचं प्रतीक म्हणजे जुन्या काळामध्ये सून, हिंदीमध्ये सून म्हणजे ऐक, बरोबर की नाही. एवढं संनंदाचं ते कार्ट असतंय, त्याला सुद्धा म्हणावं लागतं आहो गप्पा, आता आट्या येतील, त्याला आवाज आहो बोलावं लागते. काय जुना जमाना होतो, डोक्यावर पदर, पतीचा आदर, आणि तिला म्हणावं खरी इंडियन मदर. आता इथे बरं आहे वातावरण, नाही तर शहरात गेलं तर आदरही नाही, पदरही नाही, कदरही नाही, ओढणी नाही. कशाचा आदर कशाचा पदर. जुन्या काळामध्ये ह्या माऊल्या जर दळायला बसल्या ना, हरिश्चंद्राची कथा, श्रीळाची कथा, चांगुणाची कथा, 4-4, 5-5 पायल्या दळण दळायचं. 20-20, 25-25 माणसाची महाराज स्वयंपाक बनवायच्या ह्या माऊल्या. म्हणून तब्येती धडधाकट, बरोबर की नाही. काय महाराज हरिश्चंद्राची, शिराळाची कथा, चांगुणाची कथा. आता जात होते ते गेलं कुठं तरी पावशेर डाळ दळायची तर मिक्सर मध्ये पावशेर डाळ टाकतात हल्लीच्या पोरी, आणि ते बटन धरून बसतात मिक्सरचं. नटुनी थटुनी बसली सडकावरी ग, आली बाई रिक्षा चालली पंढरपुरी ग. आई इंद्रियाला व्यायाम होणार आहे सगळं. अंगठ्यावर काम आलंय, बटन दाबायचं. रुसला म्हातारा बसला दारात, रुसला म्हातारा बसला दारात, आली भूताची वरात, म्हातारा बसला घरात. असा नव्हता जमाना त्यावेळेस. 5,500 वर्ष. तिचं नावच सासू. जी सासू सुनेच्या डोळ्यातून दिवसातून एकदा तरी आणायची आसू, तिला म्हणायची कडक सासू. आताच्या सगळ्या शिरपट सासवा विठाला विठाला. काही चालत नाही सुनेच्या पुढे महाराज. पाठच उठावं लागतंय, पाणी तापायचं, स्वतः स्नान करायचं, 2 कप ठेवायचे, स्वतः एक घ्यायचा आणि मग सुनेला घेऊन जायचं. ती 9 वाजता उठत असते.
आणि तिथं जाऊन मग महाराज म्हणायचे उठा की जे माये बाप कशी लागली झोपाच्या घेऊन सुनेचा काकडा विठाला विठाला विठाला. काय जुना जमाना होता, कधीतरी मालक बोलले तर त्यांना वाटायचं कधी नाही बोलले ना आजच बोलले. आणि ते म्हणले कोणी, मी म्हणले मीच आहे. काय त्यांना अप्रूव वाटायचं होते. आता तर लग्नाच्या अगोदर रे रमेश इकडे तिकडे कुठे बोंबलं फिरतो म्हणले विठाला विठाला. काय सासू सुना होतं, मायले की सारखे राहायचे जुने सासू सुना. अलग लक्षात. घराच्या बाहेर जायचं तर महाराज आईला जसं जेवढा मान तेवढा सासूला मान. आणि पूर्वीची सासू सुनेला लेक म्हणून सांभाळायची बुवा. अलग लक्षात. काय जमाना आताचा सासू सुनेचं भांडण दोन्ही पण फटकळ तोंडान. सासूने सुनाच्या कानाखाली लावली, सुन पण सासूच्या कमराला चावली. सुना झाल्यावर चावू नका बरं का सासूला. फाट्यानी जोडीन ती विठाला विठाला. लय तत्वज्ञान ऐकलं असेल 7 दिवस नाही का. आपलं थोडं थोडं चटणी भाकरी खायचं शेवटी विठाला विठाला. जुन्या काळामध्ये घराच्या बाहेर जायचं तर विचारल्याशिवाय जायचं नाही. मग काय केलं महाराज, ती कर्मपरसृती सून तिने महाराज तैशी कर्म साम्य दशा जेत वै विदेशा श्रीगुरा पैसा भेटेची का. काय केलं तिने, कर्म करण्याकरता प्रवृत्त झाली. भरीला बोलांडो निरिता तरी घाट मिसा पाणीयाचे गोविंदाची चाट. चाले झडा झडा उसंतोनी वाट पाय पळतोनी उभा तोची निटाव. चाळाला वेळा गोप गोपीनाथे, चाळाला वेळा गोप गोपीनाथे. ती गोड गोड प्रमाण बर का. आजे नवल मी आले भेटे आवचित नंदाचे आकाने. गोवी सांगती सकळ जाणे होते संचिताने लेतेने हो गेले होने नचले आता काही. गेले होने नचले आता काही. आले धावती धावती भेटी होईल मोन. सासूचं परमिशन घेतलं, डोक्यावर हंडा घेतला आणि धावत धावत निघाले. ती शेतीला विचारायचं यही मेरा श्याम आया है न गोकुल में पता पाया है न वृंदावन में नजर आया है. बताओ नदियों वासियों यही मेरा श्याम आया है. बताओ नदियों वासियों गोपिका बर का. हा गोपी भावी ज्यांच्या ज्यांच्या अंतकरणात हा गोपी भाव. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. झाले माझे तुकोबरा गोपी. भेटी लागी पंढरीनाथा पहिलं तो गे काऊ कोकता आहे. किती प्रमाण आहे जो बाबा, खूपच प्रमाण आहे. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. कानून माळी वेगे भेटवा चांदो चांदणे तापे वो चंदनू. देवकी नंदनू विने नावडे. देवकी नंदनू विने नावडे. मी तो सगुण रूपाशी भाळली. मी तो सगुण रूपाशी भाळली. निर्गुण निराकाराचा आता सगुण साकार झालाय आणि रांगायला लागलाय. आपल्या गोकुळात आलाय म्हणतायत. सासूचं परमिशन घेतलं आणि दिसेल त्याला विचारायचं नाही का. आणि काय परिणाम मारा, त्याच्या अंतकरणाची तळमळ कामाला आली. देवाने दर्शन दिलं. तळवे तळ हात टेकित
प्रवेश केलाय. गवळण जसवंते पै सांगे आलिया कृष्णाचे ने मागे येणे येणे मो श्रीरंगे नवनीत माझे भक्तीले पंढरपुरात भिवडीतच पंढरपूर आलंय विठाला कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम 48 वर्ष झालं इथंच पंढरपूर निर्माण केलं आपण बरं का भक्तानी. काय चिंता करायची गरज नाही. दर्शन झाल्यानंतर काय महाराज याला म्हणायचं रूपमाधुर्य. काहीला महाराज रूपमाधुर्यातून चिंतामुक्त केलं. देवाचं दर्शन झाल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात मला काय अनुभूती आली सांगू. नवला देखील कृष्ण रूपी बिंबा सावरी स्वयंभा मूर्ती हरीची मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले. झालं समाधान. या समाधानाचं नाव आहे काला. मुलाचं नाव समाधान ठेवून समाधान नाही होत बरं का विठाला. घरावर लिहिलं असतं समाधान. पहिला मजला झाला की दुसऱ्या मजले गज काढून ठेवतात दुसऱ्या मजल्याची. पुन्हा दुसरा मजला झाला की तिसऱ्या मजल्याची गज काढून ठेवतात. समाधान त्याच्या काही कळस बसत नाही. कधी संसाराला कलश नसतो बरं का. पुन्हा चौथा मजला टाकले की पुन्हा गज वरून करून ठेवतंय. एक जण विचारलं ते गज कशाला ठेवतंय म्हणजे एक दिवस वाईटकून त्याला त्याचे मान आटकून मरायचंय त्याच्यात त्याला विठाला विठाला. समाधान नाही फक्त देवाच्या संगतीत समाधानी. तुझी संगती अलग लक्षात याच्या करता जो जो परमात्म्याच्या कुणी रूपाच्या माधुर्यातून रूपे गुंतले दोचान पाये स्थिरावले मन मन के हारे हार है मन के जीते जीत मन ही मिलावत नाम को मन ही करत फजीत लाली मेरे लाल की जित देखू तनार लाली देखन मैं भी हो गई लाल. मी देवच झाले. देव झाल्यानंतर चिंता राहत नाही ना बुवा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका अभंगाकडे येतो बरं का. आता काय चिंता नाही. चिंताच राहिली नाही तर मी कशाला चिंता करू विठाला. आता दुसरी जे मुली म्हणून आले होते ना उपास आई आहारे सावळिया वाजवले मुरली आई 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 बघ 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 काय विणू वाजतोय त्या डोंगरावर. ते मेऱ्याच्या घाटाकडून लई सुंदर आवाज येतोय असा मंजूळ. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू एने गोपिका वेदिना प्राप्त झाल्या ब्रह्मसुखा वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू आदरी धरोने उभी बिरा है वाट मी पाय केव्हा भेटेल ममकानो केव्हा भेटेल ममकानो आदरी धरोनी आदरी धरोनी बस झालं का बाबा पोटापुरतं. गुरुबंधू करता एवढी मरमर चालली विठाला. उद्या नको म्हणायला कुठला नमुना आणला होता रे पाहतोय बुंदीकडे मागतोय लाडून काय कीर्तन बरं नाही केलं.
त्यांना कोणी बोलू नये म्हणून जीव काढायचं चाललंय विठाला विठाला. काय महाराज त्या वेणू माधुर्यामध्ये वृंदावने वेणू कवनाचा माये माझी तृणचारा चरू विसरले गाई व्याघ्रे केठाई झाले पक्षी पुढे देवांत राहिले वैरभाव समूळ विसरले वृंदावने वेणू विसरले माय वृंदावने वेणू कवना वृंदावने वेणू कवना त्याला वेणू माधुर्य झाला आनंद मिळाला. तिसरी होती डोक्यावर हंडा घेतला आणि मला देवाचं दर्शन झालं. सत शिकलं देवाचं दर्शन झालं. तिकडे अच्छा म्हणले आणि हेच कोरोना काळात शिकला असतं तर सगळे लोक मंडप सोडून पळाले असते. पळा पळा कोण पुढे पळे तू काय ते एका आजाराने उलट पालट करून टाकलो. आमच्या गावात जावं बापूला 14 दिवस झाडालाच बांधून ठेवलं बाहेर विठाला. मुंबईची माणसं आली की लोक रस्ते खोदायचे. स्वतःच्या भावाला घरात घेतलं नाही हो. जाऊ द्या. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका देवाचं दर्शन झालं. अगदी छुमछुम छुमछुम करत गेला. डोक्यावर हंडा घेतला. दिशेल त्याला विचारायचं दिशेल त्याला म्हणायचं दही घ्या दही. नाही 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 गोविंदो घ्या कोणे दामोदर घ्या गे तब तबा सते मथुरे जागे गोविंदो घ्या कोणे दामोदर घ्या गे गोविंदो घ्या कोणे दामोदर घ्या गे. एक जण आलीच बा. आता परमार्थिकाला कोण नाव ठेवत नाही हो. तुमच्यासारखे जर अष्टगंधावाले गंधावाले दिसले की जय हरी महाराज जय हरी आज कुठं बारी. त्याला म्हणायचं भाऊ चल आता तुझ्याच घरी विठाला विठाला तुमच्यासारखा जर अष्टगंध पाहिलं तर काय लोक काय बाबा लयच इंडिकेटर लावून चालले. आता इंडिकेटर गाड्याला असतो का महाराजाच्या कपाळाला लावून. पण आमचे वारकरी लय वारगावचं पाणी पिलेलं असतात. तुझ्यासारख्या डायनामा खराब झालेल्या गाड्या येऊन धडकू नयेत म्हणून इंडिकेटर लावून चालावं लागते विठाला. तसं महाराज हिला बी नाव ठेवणार होते महाराज. तिथे गेली पण गेल्यानंतर तिची काय अवस्था. मै भुले घर जाने पुढे जायचं नाही. आणि महाराज अशी अवस्था दिशेल त्याला चिंतामुक्त केलं. देहाचे देह भाव शिल्लक ठेवले नाही. त्याच्यात गोपाळही होते बघतात. अरे काय गोपाळांनो काय चाललंय. 3-4 हजार लिटर दूध निघतं ना. उदबत्ती छापून एक अवघडच काम येत आहे. कथेत लेकरू आणि बागेत कोकरू खिशात हे लेकरू नसावं बरं का. कुठं बोंबलं त्याचा बा. जेवण नसलं तरी चालतंय पण मोबाईल पाहिजे माणसाला. असू द्या त्याचे किती मला त्याचं जेवायला बसलं कुठं असं कुठं रस्त्याने महत्वाचं काम तेवढ्या पुरतं घ्यावा.
तिकडे बाहेर दिशाला गेला तर तिथे घेऊन जाता. हॅलो बाहेर ये बाबा. लय कठीण आहे ते. अन्न वस्त्र निवारण त्याच्यात एक आता मोबाईल धरा विठाला विठाला विठाला. गरजेच्या गोष्टी आहेत महाराज बरं का त्या. गरजेच्या. चला गोपाळाला सांगितलं अरे एवढं दही दूध लिखतं ना शेवटपती पहिली मिटिंग घेतली. जा घरी जा आईला सांगा आम्ही ताक भाकरी खाणार नाही. लोणी दे लोणी. आता देवाचेच भक्त होते बरं का. गेले घरी ना आईला सांगितलं आई आज आम्ही ताक भाकरी खाणार नाही. आले बाई कृष्णाचं ऐकून. लोणी दे लोणी. शहाणपणा नको करू. आई म्हटली इकडे तुला लोणी देतो. लोणी एवढा एक डोळा केला. लोणी तर नाही मिळाला पण फाटका टाकला एक. पुन्हा रडत रडत देवाकडे काय देवा तुझं ऐकून काय खरंय रे. एक एक फाटका केला. होती ती ताक भाकरी केली. दिवसभर उपाशी राहावं लागलं. दुसरी मिटिंग घेतली मग नंदाच्या वाड्याच्या मागे. तिथे सांगितलं उद्या सगळ्या गोपिका दही दूध विकायला जातात. वृंदावनाच्या मथुरेच्या पुलावर आपण जकात नाका उभा करायचा. कर म्हणून लोणी घ्यायचं. बाकीचे जाऊ द्यायचे. ठरलं मला दुसऱ्या दिवशी गवळानीचा थाट निघाला मथुरे हाता. अगोदर त्या मारात पुलावर उभे राहिल्या. 5-50 गोपिका त्या लाकडाचा पूल कडकड 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 वाजायला लागल्यानंतर एक म्हातारी होती. ती म्हणले का ग रोज वेगळ्या गल्लीत विकायला ना आज सगळे इथेच का. अहो बारीक बारीक मुलं आहेत म्हणले लोणी मागतात लोणी. अरे 10 दिवसापूर्वी म्हातारं गेलं त्याच्या दशक्रिया दिला. आगारीला साधं एवढं लोणी नाही दिलं. कोण रे तो टिकोजी लोणी मागतोय. छातीवर हात दिला कृष्णाच्या. लोटल्याबरोबर मला साखरी तुटली. गेल्या सगळ्या गोपिका निघून. काय देवा. अरे आईला मागितलं बऱ्या बोलान दिलं नाही. गोपिकेला मागितलं देव म्हणला बरं. तिथंच मिटिंग घेतली. मग सराटे घ्यान खडे घ्यान आमके घ्यान तमके घ्यान व श्रमाती. ती म्हणले देवा तू कोबर आहे होतीच न्यायशास्त्राचा अभ्यास केला. देवा तू काय हल्लीचे पिक्चर पाहिले का नाही. ज्याच्या घरी चोरी करायची त्याच्या ढेरीला जर तो रामपुरी चाकू लावला त्याचं ढेरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. असल्या नाही. माझ्या त्या वेदरूपी मैया आहेत. फक्त मुद्दे मला सकट सापडायचं नाही म्हणून वस्त्र गाळी माती घ्यायची. माझ्या मैयाला त्रास नाही झाला पाहिजे. परमात्मा गोपिकेला मैया म्हणायच्या बरं का. मैया थोडं लोणी दे ग. काय महाराज भाव येऊ पवित्र. जगामध्ये खरं मातृत्व म्हणजे वेदरूपी मैया बरं का. आणि त्यांनी घेतलेला तो अवतार. वस्त्र गाळी माती घ्यायची आणि ती जर आपल्याला पकडायला आली तर आपण ती माती तिच्या डोळ्यात फेकायची. चोळायच्या निमित्ताने मग आपण पळून जायचं. म्हणजे मुद्दे मला सकट साप. मग ती चष्मा घालून आली तर अरे बापरे. ते म्हणले मग काठी कशाला. काठीने चष्मा काढायचा. पुन्हा मग ती जर समजा नाहीच काठीने चष्मा निघाला धुळाही तिच्या डोळ्यात नाही गेली म्हणले मग सराटे घ्यायचे. कारण पूर्वीच्या मावल्या घरात चपला घालत नव्हत्या. आता नाही. ते तुम्हाला पटलं बाबा तुमच्या काळात होते ते. विठाला विठाला विठाला. खूप प्रगती झाली आता. बुटा सकट जेवतात. बुटा सकट. फक्त आता एवढीच प्रगती राहिली की त्या बुटात जेवायचं राहिलंय. विठाला विठाला विठाला. एकदा का बुटात जेवले ना समजायचं भरपूर प्रगती झाली बरं का. असू दे. पूर्वीच्या मावल्या होत्या बुवा. मग त्या जर आपल्याला पकडायला आले ते सराटे काय म्हणतात तिकडे. सराटेच ना. काही भागात त्याला गाढव काटा म्हणतात. हा ते कसाय टाका एक टोकवरच असतं. राजकारणात टाका राजकारण पंक्चर. कारखान्याचा चेअरमन बना. कारखानाच बंद करून टाकते. सप्ताहच्या मीटिंग मध्ये त्याला घ्या. सप्ताह बरखास्त करून टाकते. काय महत्वाचं मुद्दा. घेतले सगळे गेले तिथे. आलं तरी यारे लागे घे माझ्या मागे मागे. आजी दे तो पुरी पुरी म्हणाला तो वरी. सगळ्या सांगितलं हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. आजी दे तो पोट भरी पुरी म्हणाला तो वरी. सगळ्याला डोळे जागा म्हटले. आतमध्ये सप्लाय गेली. सगळे गडबड करायला लागले. कोणी ताक प्यायला लागले. अरे कशाला या आसाराच्या नादी लागले. आतापर्यंत आसारच पाहिलंय ना.
आता तुम्हाला मारा तुमची साधना सिद्ध झाली, तुमच्या जीवनातून कायमची चिंता नाहीशी करतो आणि मग भगवान परमात्म्याने सारभूत परमात्मा म्हणजे जे सार लोणी आहे ते चारलं. पुन्हा डोळे झाका म्हणले, पुन्हा बाहेर आले. चौथी मिटिंग घेतली. सगळ्या गोपाळा विचारलं, गोपाळांनो 2-3 दिवस आईने नाही दिलं, गोपिकेने नाही दिलं, त्रास झाला तुम्हाला साधना करताना, पण आता कसं वाटतंय म्हणले लोणी खाल्लो. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराव होते म्हणले, तेव्हा खरं सांगू कसं वाटतंय. त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुझी ये संगती गेली का? आली आली आली. मला वाटलं गेली का माहेरला. विठाला विठाला विठाला. तुझी संगती बाकीच्याची संगती नरकात नेते बर का. संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते, धरू जाता संगत तो होय बाधक. बाकी त्याचा संघ बाधक आहे, पण महाराज देवाचा संतांचा संघ साधक आहे. तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. कसल्याच प्रकारची चिंता राहिली नाही देवा. काय मिळालं तर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कोणता भोग मिळाला? नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाये बापुढे ते क्षेण, वेतन सरेचे वैकुंठ सदान, शेषशाय त्रिकुट भुवन,
आनंदाचा आनंद सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे सुखा लागे करिशे तळमळ तरी तू पंढरीशी जायचे वेळ. कसं जायचं? गात जागा. आपण जातो पण आनंद मिळत नाही. खात जागा आणि खाल्लं की लगेच झोपत जागा, म्हणून आनंद मिळत नाही. विठाला विठाला संत गेले तर सर्व भाव घेऊन गेले बरं का. अनन्याश्चिंतन तया माझे सायुज्याची चाड असे मला शरण गेले बरं का. आणि मग महाराज जीवनामध्ये त्याने कबुली दिली. तुझे संगती झाली नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. खरं सांगू का, देवाने सांगितलं आता काम झालंय, जा बरं घरी. अहो घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, सार 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 विठोबा नाम तुझे सार. आता खरं सार काय, खोटं सार काय, हा सार काय सगळं कळालंय बरं का. आता खरं सार हातात आलंय, सारभूत लोणी खाल्लंय. आता घरी नको पाठवू. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कुठं पाठवतो देवा, निरंजनी आम्ही बांधिले घर. आता आम्हाला आमचं स्वरूप कळालंय देवा, खरं काय खोटं काय कळालं. नका 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 तुम्हाला सोडून. आता असं इथं धरून, याला काय म्हणतात गचुंडी, इथं धरून जरी आता सगळं चंडू बाजूला लावलं ना तर तू काय म्हणे, आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठोबा टाइम झालाय ना, ते मी म्हणतोय मोकळं करा आता आम्हाला. हारामध्ये सुद्धा इंडिकेटर लागले बरं का, ते सांगतंय. आता लय मसमस करू नको जास्त, पुढच्या वेळेस कार्यक्रम घ्यायचे नाही ते सांगता येईल बरं का. ते सार्थ नाव केलं बरं का आपण साताऱ्याचं. सातारी पेढे, कंदी पेढे आणले तुम्ही. विठाला कीर्तन रूपी सेवा जवळजवळ समाप्त झाली. पण काल्याचं कीर्तन म्हटलं, एखादी लीला, एक लीला फक्त 2 मिनिटाची बरं का. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गवळणी यायच्या. परवाला मुच्या घरा दारे निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा थोडीला सैरा त्यावरी. म्हाताऱ्याच्या ढेरीवरच डेरा टाकला तर म्हातारा एकच आसकी दिली. धाम पर काय तुझा म्हणे, ती सगळी आली धावणे येणे गबाळी काल केले करणे, मतीचे लाडे माझी वेणे सोनेचे काठ मारे. वेळ झाला आता, लय प्रमाण झाले बरं का. एक म्हातारी आली, शाने म्हणजे
मला नाही बरं का त्याच्या पुन्हा विषय पाहताय बुंदीकडे माग त्याला लय शहाणपणा करते का रे शहाण्या म्हणले पुरी हो जा बरं तुम्ही घरी हा मी काय उन्हाने पांढरी नाही झाली हा इथं काय इंडिका लावून नाही आली आहे महाराज 80 वर्षाची म्हातारा सुद्धा काळा लावून बोंबलं फिरतात सगळ्या साताऱ्याच्या गल्ली गल्लीने मी म्हणतोय काळा लावण्याच्या ऐवजी ना खाली पाडायचं म्हातारं आणि 1 लिटर डांबरच पाजायचं त्याला आतूनच काळे उगले पाहिजे मावले बी तास तास त्या आरशाच्या पुढे इकडून पांढरा लाव तिकडून ढवळा लाव ते लावत जाऊ नका बरं तो स्नो का काय म्हणतात त्याला ते अमेरिकेच्या लोकांचा शेंबुडा असतोय का असं म्हणतात हो का दुसऱ्याचा शेंबुडा आपल्या चांगल्या तोंडाला लावत जाऊ नका विठाला विठाला बर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका झालं फक्त 2 मिनिटं घेतो एखादी लीला असावी म्हणून आता अभंगामध्येच कसं 10:30 कार्यक्रम सुरू झाला तास सव्वा तासात काल्याचं कीर्तन करायचं म्हणलं जरा जडत जाते तरी आपण जरा थोडस शॉर्टकट घेत आलोय शेवटची लीला आहे काय चिंता करायची गरज नाही आजीबाई होत्या 80 वर्षाच्या बुरखा घेतलेला समोर आणि थोडासा वरती बुरखा गेला यशोदे हे जे तुझ्या खांद्यावर मान टाकून बसलं तुझ्या कानात बोलतय ना आमच्याकडे पाठ केली तुझ्या कानात बोलतय देव रूपच दाखवत नसायचा त्याला फक्त म्हण तू माझ्या घरी येऊन बघ मी काय उन्हाने पांढरी नाही झाली नवविध भक्तीच्या नवरात्र नवविध प्रकारच्या भक्ती करून याला पकडण्याचं ज्ञान मला आहे ज्ञानाचा शहाणपणा सोडून आम्ही आलोय त्यांनी फक्त माझ्या घरी येऊन बघ त्याला बुद्धी मला सगळं पकडूनच आणते आणि यशोदेकडून निरमा पावडरने धुलाईच करते म्हणले याची आणि मग आईच्या कानात म्हणत आई जाऊ का त्या म्हातारीकडे अरे ती म्हातारी तुला माहित नाही का उडर बेवकुळी बस पाटकुळी ती म्हातारी गल्लीतून आली तर लोक दुसऱ्या गल्लीत पळतात म्हणले कशाला आमंत्रण घेतो रे ते आई म्हणले अरे 12 वाजले ना बाबा कशाला माझे घरचे काम करून फटका मारला गपणारे तू बोलल्यामुळे सगळं वाढतंय म्हणले फटका मारल्याबरोबर ते म्हणताय आई कुणाचे ऐकू नको गे आई मजला मारू नको गे आई कुणाचे ऐकू नको गे आई मजला मारू नको गे आई यांची बाजू घेते ते या गवळणी या बिवडीच्या मावल्या काय साध्यात का अरे यांनी माझा बावराला पण ठेवला तुम्ही एक गोपिकाने म्हणले ए शाण्या कुठं तुझा चेंडूला पण ठेवलाय रे देव महाराज खांद्यावर उतरलं गेला छुम करत आणि तिचा पदर धरला निर्या सरिता चेंडू पडे धर ज्याला विश्व निर्माण करता येते त्याला चेंडू निर्माण करता येत नाही का सगळ्या बिवडीच्या मावल्या तोंडात बोट घालून म्हणाल्या ठके हाय का कोणी इथं नाही तर पुन्हा त्या गाडीजवळ अडवायची काय रे शाण्या विठाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लीला तशी ही बी लीला करायची महाराज ये बरं तू माझ्या घरी आई म्हणली तुझा बरं तुझ्या कामाला जातोच्या म्हातारीकडे आणि खाली उतरलं छुम करत गेलं पदर पकडला आजी येतो बरं का सावध राहा म्हणले आज महाराज आमंत्रण देऊन घरी तुमच्या येतो आणि काय महाराज घरी गेले म्हाताऱ्याला सांगितलं आज ना मी कृष्णाला आमंत्रण दिलंय म्हाताऱ्याने डोक्यावर मारून घेतलं अरे बापरे काय कुठाना करून आले तू तुला काही उद्योग होता का नाही कार्याच्या कीर्तनाला गेलते का कुठं ना का अरे त्याला उखळात गाठलं ते मुसळातून निघतंय आणि ते तुझ्या हातात सापडून पाहिजे पण आता काय करायचं महाराज पत्नी पुढे नाही म्हणायची सोय नाही तर मग जेवणाचं ताट काय करावं म्हणले आता म्हणले जा ठीक आहे बाबा आपलं सगळे दही दूध आपलं वाड्यात ठेवून देऊ सगळं वाड्यात ठेवून देऊ समोर कॉट टाकली 1 लिटर पाण्याचा तांब्या घेतला जर म्हाताऱ्याला झोप आलीच लगे पाण्याचा फटका मारायचा म्हातारा फ्रेशच झालं पाहिजे 12 वाजता म्हाताऱ्याला झपकी आली की मारा पंगाभर पसाभर पाणी घेतलं फटका 3 फटक्यात तांब्या संपला 4 वाजले कारण वेळ कमी आहे ना 4 वाजले होते म्हातारा म्हणताय आता जर झपकी आली ती म्हातारी तांब्याच तोंडावर घाली लय बेकार होती म्हणले आता आपण असं करू 4 वाजले शेजारी पाजारी उठले तर आता कशाला चोर येतील म्हणले माणसं उठले त्या पटलं त्या म्हातारीला म्हणलं आता इथंच थोडीशी 1 अर्धा तास वामकुक्षी करू आणि पुन्हा आपलं काम करू तिथंच म्हातारी झोपले रात्रभर जागलेले तेवढ्यात परमात्माला दाढीची वेणीची गाठ बांधून गेला मला बांधते वय
तुला आता कायमचं तुला पक्कच करून टाकतो चांगलं. अरे ब्राह्मणाने बांधलेली गाठ सुटत नाही, ब्राह्मणाने बांधलेली. हा दोघांचं पटत नसलं तर ती तिच्या आई वडिलाकडे असते नाही, आईच्या आई वडिलाकडे. मकर संक्रांतीचा सण आला की मग लोक तिला म्हणतात घ्या ना नाव, घ्या ना नाव. आता काय नाव घ्या, दोघांचं पटत नाही. तर ते म्हणते देवळीत होतं कुकडं, आणि त्यांचं माझं आलं वाकडं, तर ते तिकडं मी इकडं. विठाला ही सुद्धा फवारणीच आहे बर का. पिक कोमात जाऊ द्यायची नाहीत आपल्याला जोमात. पण आता मलाच कोमात घालतील का काय पुढच्या वर्षी काय नाही. असू द्या, झालं फक्त 1 मिनिट बर का कार्यकर्ते मंडळी. आणि मग महाराज दाढीची विणीची गाठ बांधली. आणि नंतर काय झालं, थोडस बाजूला गेलो, निद्रा देवीला सांगितलं चला म्हणले आपलं काम झालं. मला बांधते बाई, तुलाच बांधून टाकतो म्हणले, आता करतो तुझी फजिती. आणि जशी निद्रा देवी बाजूला झाली, म्हातारी उठली. महाराज जशी उठली तसा दाढीला झटका बसला. आता पूर्वीचे म्हातारे दाढी, ते बघा आमचे समोर मिशावाले बाबा, काय नाव मला माहित नाही, तानाजी मालुसरे. अरे 10 लिंब जरी एका मिशी ठेवलं तर मिशी काय वाकल मला, तलवारीच्या धारे. असे पूर्वीचे, ते सांगणारालाच नाही तर दुसऱ्याला काय नाव ठेवायची. विठाला पूर्वीची माणसं दाढी राखायची. पूर्वीच्या मावल्या आपल्या केसाला कात्री लावत नव्हत्या बरं का. आता काय महाराज कुठं कुठं कात्री आहे. ते त्यांचं त्यांना लागला, जाऊ द्या काय करायचे आपल्याला, कारण आता जमानाच त्यांचा आहे बरं का. हा राज्य त्यांचं आलंय. आणि मग महाराज उठायला गेली, झटका बसला. ते काय आताच शिळपट म्हातार होतं, असू द्या नाही. मस्त होऊन या मातली धांगडी करती ओढाओढी मजा लागे. शिवाय द्यायला लागलं म्हातार, मस्त होऊन या मातली धांगडी. कुणाला म्हणतात माहिती का तुम्हाला? नाही, जाऊ द्या मग आता नंतर बघू आपण. आणि मग महाराज ते म्हातारा शिवाय द्यायला लागलं. म्हातारी म्हणले तुम्हाला काही वाटतंय का नाही, साठी बुद्धी नाही. माझ्याच विणीला झटका बसलाय. नंतर म्हणले तुझंच कर्तृत्व आहे हे, तूच म्हणली होती बांधलं म्हणून, तेच बांधून गेलंय. नंतर लक्षात आलं. म्हणले आता हे बाहेर प्रदर्शन राहण्यापेक्षा चला आपलं घरात जाऊ. आता लग्नात फार वेगळं प्रकरण असतं, इंजिन पुढे डबा पाठीमागे असतोय. आता उलट झालं होतं, पाठीमागून पकडले. आता डबा पुढे इंजिन पाठीमागे. बरं ती होती 6 फूट आणि हे होतं 3 फूट. ते 6 फुटाचा 3 फुटाचा मिळच बसाना ना. गवळणगिरी क्या मारी, गवळी वर दाढी धरी. तेवढ्या जाता जाता तिच्या पायाला काहीतरी काटूक लागलं, काहीतरी ठेस लागली. खाली वाकून पाहायला गेले तर भोपळ्यासारखं उडून पुढं पडलं. पाय कणा मोकळा करून टाकला. म्हणून शक्यतो उंच बायको नसावी बरं का. म्हणजे ज्यांच्या आहेत त्यांच्या ठेवा, नाही तर घरी गेलो कुठं न करता बडी महाराज उंच नसावी. नवीन लग्न करणाऱ्या करता सांगतो का उंच नसावी बाबा, तुम्हाला सांगतो बरं का. आता आपण एका पॅनलची माणसं आहेत. उंच का नसावी, कारण उंच बायको असले, पती जर बुटका असला ना, त्याला कवडीची किंमत देत नाही. ती का देत नाही, ते वाटायला घ्यायचं असतं. आणि मांडणीवर डबा ठेवलेला असतो, मांडणी. तिला माहिती याचा हातच पुरणार नाही, याला काय डबा सांगायचा. तीच उठणार, तो डबा घेणार, वाटणार, पुन्हा ठेवणार. दिवसभर घरात असलं ते हिंग लावूनही विचारत नाही केवढ्याचा. हे विठाला. बरं दुसरा मुद्दा सांगतो. दोघांचं भांडण झालं तर कानाखाली खेचायची असते, पण ते हातच पुरत नाही. ते हात पुरत नाही तर स्टूल घेऊन मागं पळावं लागतंय तिच्या. आता स्टूल रागन बायकून कधी चंद्रग्रहणाला सुरुवात व्हायची. अनंत प्रकारच्या लीला केल्या. शेवटी सांगितलं देवा त्या गोपिका येतात, मी गोपिका नाही करे देवा. संदेहाची सुटली गाठी, अशा अनंत प्रकारच्या महाराज परमात्म्याने लीला केल्या. आणि त्या लीला करता करता एक पाव
महावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना केशवा माधवा गोविंद गोपाला जीवितो कृपाला पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जीवितो वा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरी मधुसूदन मुरारी जीवितो नरहरी पांडुरंगा ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला नैवेद्य जीवला नामयाचा अच्युता वामना दशरथ नंदना जीवितो वा कृष्णा पांडुरंगा वदनी कवळ घेताना हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करे जीवित्वा अन्न हे वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवनसूत हनुमान की जय भैरवनाथ महाराज की जय।